विधान परिषदेच्या 5 जागांपैकी एक तरुण आणि आश्वासक असा चेहरा विवेक कोल्हे आपल्या सोबत आहेत। मी जसा उल्लेख केला 5 नावं जर बघितली तर पक्षनिष्ठा, पक्ष संघटन, पक्ष बांधणी याला ताकद देणारा एक तरुण चेहरा म्हणून तुमचं नाव आलंय। काय नेमकी पहिली प्रतिक्रिया? निश्चितपणाने सर्वात प्रथम खरं तर राज्याचे यशस्वी आणि लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब असतील, कोर कमिटी असेल, केंद्रीय नेतृत्व अमितभाई शाह, आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब असतील, राष्ट्रीय अध्यक्ष असतील, या सगळ्यांचाच मी आमच्या युवा पिढीच्या वतीने काम करणाऱ्या युवा कार्यकर्त्यांच्या वतीने खरं तर आभार व्यक्त करतो की अतिशय युवा वर्गाला प्रतिनिधित्व म्हणून त्यांनी माझ्या रूपाने त्या ठिकाणी संधी दिलेली आहे आणि या संधीचं सोनं केल्यापासून मी राहणार नाही एवढं आमच्या युवकांना देखील मी आश्वासित करू इच्छितो। पण विवेकजी, जसा मी उल्लेख केला की तरुण चेहरा, खूप काही अजून पुढं हे आहे। पहिलीच एंट्री विधान परिषदेनं होते। आजच्या बदललेल्या राजकारणात कुणी शब्द पाळेल का नाही याची काही शाश्वती वाटत नाही। ज्यावेळी तुम्हाला थांबवलं गेलं त्यावेळेसचं सगळं राजकारण, आत्ता बदललेला सिनॅरिओ, खरंच वाटत होतं की आपलं त्यावेळी थांबणं योग्य होतं? मी विधानसभेची गोष्ट करतो। निश्चितपणाने विधानसभेची परिस्थिती अशी होती की जसं मला मतदानाचा अधिकार भेटला किंवा माझ्या आई मातोश्री या भारतीय जनता पार्टीच्या आमदार म्हणून 2014ला निवडून गेलेल्या होत्या आणि एक मनाशी बाळगून होतो की जी परिवर्तनाची लाट 2014 साली आली, भारतीय जनता पार्टीच्या बरोबर आम्ही स्वर्गीय कोल्हे साहेब असतील, त्यांनी सगळ्यांनी आम्ही निर्णय घेतला आणि पक्ष म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीबरोबर राहिलो। पहिलं मतदान मी भारतीय जनता पार्टीला केलं आणि त्यानंतर ठरवलं की ह्या पक्षाबरोबर राहायचं, पार्टी विथ डिफरन्स म्हणून आम्ही बघत होतो, कामकाज पाहिलेलं होतं। अर्थात पक्षाच्या काही अडचणी आल्या, आपण उल्लेख केला की आपण शब्द घेतला तो आजच्या काळात पाळला जातो का नाही, परंतु आपल्याला ज्ञात आहे की ज्या ज्या ठिकाणी देवेंद्रजींनी शब्द दिलेला आहे तो शब्द पूर्ण केलेला आहे। त्यासाठी काही राजकीय किंमत मोजावी लागली तरी त्यांनी तो महाराष्ट्राला विशेषतः दिलेला शब्द पूर्ण करणारा नेता म्हणून ओळख आहे। परंतु कुठलाही शब्द पक्ष संघटनेत आपण जेव्हा काम करतो तेव्हा आपण शब्द घेऊन थांबलो नव्हतो, पार्टी फर्स्ट म्हणून आपण बघतो आणि म्हणून अमित भाईंकडे जेव्हा देवेंद्रजी घेऊन गेले, अमित भाईंनी एकच वाक्य वापरलं होतं, आप पार्टी की चिंता करो, पार्टी आपकी चिंता करेगी। आणि त्याप्रमाणे खरं तर आम्ही पार्टीचं काम केलं। लोकसभेला कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून लीड दिली, दुर्दैवाने यश नाही आलं, पण विधानसभेला आमचे प्रतिस्पर्धी, पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले आमदार राष्ट्रवादीतून तिकीट मिळालं, त्यांचं आम्ही काम केलं। त्यांच्या गावापेक्षा आमच्या गावांनी त्यांना अधिकचं मताधिक्य दिलं। 1.25 लाखांनी महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्य घेऊन निवडून आलेले आमदार म्हणून त्याची नोंद झाली आणि परंतु पक्ष संघटना, आमचे कार्यकर्ते भक्कम असल्यामुळं वर्षभरात होणाऱ्या नगरपालिकेत ज्या शहरातून त्यांना 18,000चं मताधिक्य होतं तिथं उमेदवाराला 18,000 मतंसुद्धा त्यांना पडले नाही। म्हणून आपण जर पक्षनिष्ठ राहिलो तर लोकसुद्धा आपल्याबरोबर भक्कमपणे राहतात आणि लोकांनी एक हाती सत्ता नगरपालिकेत दिली आणि हे सगळं पक्षाचं काम बघता आदरणीय अमितभाई शाह साहेबांनी, देवाभाऊंनी जो काय शब्द दिलेला होता की आप पार्टी की चिंता करो, पार्टी आपकी चिंता करेगी, तो खऱ्या अर्थानं खरा करून एक कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा संदेश महाराष्ट्रभर दिलेला आहे असं मी समजतो। पण मला विवेकजी एक वेगळा प्रश्न विचारायचा आहे, हे किती अवघड असतं हे, म्हणजे मला कार्यकर्ता म्हणून विचारायचं आहे की 2 वर्ष म्हणजे जागा जी लढवायची होती ती जिंकल्या असतात अशी खूप चांगली चर्चा होती। तिकीट न घेणं, आपल्या विरोधी उमेदवाराचा प्रचार करणं, आपण म्हणजे पक्षाचं काम करत राहा, आत्ता एवढे बदलले, हे कितपत शक्य असतं, कितपत अवघड असतं? कार्यकर्ता म्हणून मी म्हणतोय, कारण तुम्ही जरी पुढे असला तरी ही मागं जी फळी उभा असते त्यांना तरी काहीतरी प्रत्येक वेळी सांगणं कितपत अवघड आहे? निश्चितपणाने फार अवघड होतं। माझ्यासारख्या युवा कार्यकर्त्याला जो कॉलेज जीवनापासून 3rd इयरला UR झालो, 4th इयरलाही GS UR झालो आणि राजकारणामध्ये सक्रिय असताना, सर्वे तुमच्या बाजूने असताना अशा पद्धतीचं संयम ठेवायचं, खरं तर ही आमच्या आजोबा स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेबांची शिकवण होती की आपण जिथं आहे तिथं प्रामाणिकपणा राहावं। आमच्या मातोश्री आणि विशेषतः आमच्या वडिलांनी साईबाबा संस्थानवर ट्रस्टी असल्यामुळं साईबाबांचा एकच कानमंत्र दिला की श्रद्धा आणि सबुरी ठेवा, सगळं काही चांगलं होईल। अर्थात अनेकदा अडचण आली, पक्षातील काही नेत्यांकडून अडचण आली, 5-5 वर्ष जनतेतून आमच्या विचारांवर विश्वास ठेवून निवडून आलेले जे काही लोकनियुक्त सरपंच होते
त्यांचे अर्ज कधी वेळप्रसंगी फेकण्यात आले, काही निधी अडवण्यात आला, दलित वस्तीसारखा हक्काचा निधी ग्रामपंचायतीचा मिळाला नाही, परंतु एकही कार्यकर्ता डगमगला नाही. अनेकदा आम्ही विशेषतः पक्षाच्या चिन्हावर आम्ही याच्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर देखील मोर्चा नेला होता, परंतु ह्या संकटांवर, या संघर्षातून कुठंतरी आशेची किरण होती की पक्ष हे सगळं बघतो आहे आणि पक्ष योग्य तो न्याय देईल अशी अपेक्षा होती. अर्थात ते सगळे संघर्षाचे वर्ष होते, खडतर प्रवास होता, परंतु एकही कार्यकर्ता डगमगला नाही आणि तो भक्कमपणे राहिला. आजच्या काळात तिकीट सकाळी भेटलं नाही तर संध्याकाळपर्यंत निष्ठा बदलणारे अनेक कार्यकर्ते आपण बघतो, परंतु मला असं वाटतं भारतीय जनता पार्टी विथ डिफरन्स उगाचच म्हणत नाही. इथं निष्ठेचं फळ निश्चितपणाने मिळतं. आपण प्रामाणिकपणे काम केलं तर त्याचं फळ मला दिलेल्या उमेदवारावरून तरी मला असं वाटतं की निश्चितपणाने महाराष्ट्राला आणि विशेषतः आमच्या युवा सहकाऱ्यांना हा एक मेसेज घेऊन जाणं फार गरजेचं आहे. तुम्हाला मिळालेली उमेदवारी ही आता मतदारसंघापुरती नाही आहे, आता अवघा महाराष्ट्राची माझा असं म्हणायला हरकत नाही. पण तरी देखील रोहित पवार यांनी एक ट्विट केलं आहे, अर्थात विरोधात आहेत तर त्यावेळेस ते बोलतीलच, की आता त्यांचं असं म्हणणं आहे विवेक कोल्हेंना मिळालेली ताकद ही आशुतोष काळेंच्या विरोधात आहे. 19ला काही वेगळं चित्र बघायला मिळेल. विवेक कोल्हेंचं काय म्हणणं? हे बघा, आशुतोष काळे काय आणि आम्ही काय, हे आम्ही वेळोवेळी शहर विकासासाठी असेल किंवा तालुक्याच्या विकासासाठीच कुठलाही लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी काम करत असतो आणि म्हणून ही काय कोणाच्या विरोधात नाही. हे मी उलटं म्हणतो की हा डबल बोनस आमच्या कोपरगाव तालुक्याला मिळालेला आहे आणि म्हणून जसं त्यांच्या तालुक्यामध्ये 2 आमदार आहे, एक विधान परिषदेचे सदस्य आहे आणि एक ते लोक, त्याच्यावर विकासच होतो आहे, तालुक्याचा फायदाच होतो आहे आणि आम्ही दोघं तर सत्ताधारी आहोत. त्याच्यामुळं काळे कोल्हेंचं राजकारण गेले अनेक वर्ष तालुका बघतो आम्ही. शेतकरी हिताच्या जेवढ्या संस्था आहे, कारखाना असेल, जिल्हा बँक असेल, मार्केट कमिटी असतील किंवा सोसायट्या असतील, ह्या एकत्रित येऊन बिनविरोध करत असतो. त्याच्यामुळं कदाचित त्यांची राजकीय पोळी भाजण्याकरता त्यांनी ते वक्तव्य केलं असावं, परंतु याच्यामध्ये कुठंही काळे विरुद्ध कोल्हे असा संघर्ष नसून महाराष्ट्रातील प्रश्न सोडवल्या अजून एक माध्यम मिळालं कोपरगावकरांना, एवढंच मी या निमित्ताने म्हणतो. एक शेवटचा प्रश्न, मी अनेकदा मुख्यमंत्र्यांना भेटताना, मी स्वतः देखील तुम्हाला अनेकदा बघितलं आहे, स्नेहलताजी असतील, तुम्ही असताल, मुख्यमंत्री म्हणून शब्द आधी तर दिला होता, 2 वर्षात वारंवार पाठपुराव्याची गरज पडली का एकदा दिलेला शब्द आत्तापर्यंत कामी आला? हे बघा, ज्या वेळेस आपण एखाद्यावर विश्वास ठेवतो निश्चितपणाने तो 100% आम्ही त्या ठिकाणी ठेवला. 2 वर्षात मी आपल्याला सांगू इच्छितो, अगदी परवा वाढदिवसाच्या शुभेच्छा घेण्याकरता जरी मी गेलो तरी एका शब्दानेही या उमेदवारीचा विषय निघाला नाही. अर्थात आमच्या मातोश्री भेटून शुभेच्छा घेऊन परत गेल्या आणि ही बातमी काल संध्याकाळी मला अचानकपणे मिळाली. त्याच्यामुळं मला असं वाटतं, एक बार म्हणजे सलमान खानचा डायलॉग देवाभाऊंसाठी आठवतो मला, एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी तो फिर मैं अपने आप की भी नहीं सुनता. म्हणून देवाभाऊंनी दिलेला शब्द हा काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे असं मी समजतो आणि तो त्यांनी वेळोवेळी धोरणात्मक माध्यमातून असेल, मराठा आरक्षण असेल किंवा दिव्यांगांचा विषय असेल किंवा आमचे अनाथांसाठी आरक्षण असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून त्यांनी दाखवून दिलेलं आहे. जे अशक्य वाटणाऱ्या गोष्टी होत्या, कोस्टल रोड असेल किंवा समृद्धी महामार्ग असेल, हे पूर्ण करून दाखवलं असल्यामुळं ही फार छोटी गोष्ट होती त्यांच्या दृष्टीने आणि ती त्यांनी करून महाराष्ट्राला पुन्हा एकदा देवाभाऊ काय आहे हे दाखवून दिलेलं आहे. नक्कीच, खूप खूप धन्यवाद. खरं तर त्यांना जरी काल बातमी कळली असेल तरी न्यूज 18 मराठीनं ज्या दिवशी निवडणुका जाहीर झाल्या त्याच दिवशी विवेक कोल्हे यांची उमेदवारी निश्चित ही बातमी दिली होती. तुर्तास खूप खूप शुभेच्छा येत्या काळात. आपल्याला खूप धन्यवाद. हर्षद सर, राहुल झोरी, न्यूज 18 मराठी, मुंबई.